आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता 1 डिसेंबरच्या ऐवजी ही बैठक 3 तारखेला होणार आहे। 3 डिसेंबरला दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं। हिवाळी अधिवेशन किती दिवसाचं होणार या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता 1 डिसेंबरच्या ऐवजी ही बैठक 3 डिसेंबरला होणार आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, निश्चितच शुभम, एकंदरीतच नागपूर या ठिकाणी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। तत्पूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि 19 डिसेंबर पर्यंत त्याची मुदत असेल अशी प्राथमिक घोषणा आहे ती विधानसभा अध्यक्षांनी केलेली होती। मात्र त्यानंतर आता कामकाज सल्लागार समितीची बैठक मात्र कधी होईल याकडे सर्वांचं लक्ष होतं। 1 डिसेंबरला यापूर्वी ही नियोजित बैठक आयोजित करण्यात आलेली होती, मात्र आता त्यात पुन्हा बदल झालेला आहे। 1 डिसेंबरला दुपारी 2:30 ऐवजी आता 3 डिसेंबरला दुपारी 12 वाजता ही बैठक आहे ती विधिमंडळात पार पडेल। त्यामुळे 3 तारखेच्या बैठकीत तरी नेमकं अधिवेशनाची नेमकी तारीख जाहीर होते का आणि नेमकं किती कामकाज या अधिवेशनामध्ये होणार या संदर्भातील अंतिम शिक्कामोर्तब होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। कारण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जरी होत असल्या तरी अद्यापही झेडपी आणि महापालिकांच्या निवडणुका बाकी आहेत। त्यामुळे या अधिवेशनामध्ये या मतदारांना बोलवण्यासाठी काही नवीन घोषणा होत आहेत का, नवीन योजना येत आहेत का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। शुभम, ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तू या बैठकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।